नमस्कार, मी जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज आणि स्टार TV न्यूज मुख्य संपादक. TV24 नॅशनल न्यूज आणि स्टार TV लाईव्ह न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. भुसावळ तालुक्यातील श्याम अग्रवाल त्यांनी CA परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये प्रत्यक्ष उपस्थित आहेत. अग्रवालजी, आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि स्टार TV लाईव्ह न्यूज तर्फे हार्दिक अभिनंदन. थँक्यू. अग्रवालजी, आपण एक चांगल्या प्रकारे एक भारदस्त चार्टर्ड अकाउंट CA परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि विशेषतः प्रथम श्रेणीमध्ये आपण उत्तीर्ण केलेली आहे. तर आपला शालेय शिक्षणाचा प्रवास कसा झाला, काय सांगाल? मी माझं प्रायमरी एज्युकेशन भुसावळ मधूनच केलंय आणि ग्रॅज्युएशन वगैरे ती माझी सिडनेम कॉलेज मधून झाली आहे. चर्चगेट मुंबईला आहे कॉलेज, तिथून मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केली आहे माझी. आणि साइड बाय साइड हे माझं CAचं चालू होतं, जे इन्स्टिट्यूट वरून होतं. ओके ओके ओके. म्हणजे आपण एक अकाउंट करून आपण ही परीक्षेची तयारी केलेली आहे. बरोबर बरोबर. साइड बाय साइड ग्रॅज्युएशन पण होतं आणि हे पण परीक्षा चालू होती. बरोबर. आपण एक चांगल्या पद्धतीने CA परीक्षा उत्तीर्ण केलेली आहेत आणि एक चांगलं यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. तर आपण या परीक्षेच्या या भारदस्त निवडीच्या माध्यमातून एक आपण परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. तर उत्तीर्ण केल्याच्या माध्यमातून आपलं भविष्यामध्ये फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे, काय सांगाल? मी माझी जे CA परीक्षामध्ये इंटर्नशिप करावी लागते आम्हाला, ती मी टॅक्सेशन मध्ये केली, इन्कम टॅक्स मध्ये काम केलंय, लिटिगेशन वगैरे बघितले, लोकांची जे टॅक्सेसचे नोटीस येतात ते बघितले. तर आता पण पुढे पण मी जे हे टॅक्सेशन मध्ये काम करायचंय मला. माझ्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने खूप हेल्प केली आम्हाला ही परीक्षामध्ये. म्हणजे सपोर्ट, त्यांचा गायडन्स असतो. ते दुसरे जे कोर्सेस आम्हाला करावे लागतात, ऍडव्हान्स ITT असतो, OTT कोर्सेस असतात, ते तसे कोर्स आता मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट झालोय, त्यांच्यामधला एक झालोय. तर आता त्यांना पण हेल्प करायची आहे, इन्स्टिट्यूटला पण त्यांच्याशी एक म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या गायडन्सच्या खाली आपण काम केलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि ही परीक्षा पास केलेली आहे, उत्तीर्ण केलेली आहे. बरं, एक महत्वाचं की एक आपण इथपर्यंत एक मजल मारलेली आहे आणि एक परिस्थिती, एक गरीब दारिद्र्यातून आपण ताऊस लावून निघणारं असं व्यक्तिमत्व आपलं आहे. तर या परीक्षेच्या माध्यमातून आपण ही जी प्रथम श्रेणीमध्ये जी परीक्षा CA परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, या परीक्षेच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये मेसेज काय देऊ इच्छिता, संदेश काय देऊ इच्छिता, काय सांगाल? काही पण गोष्ट अशक्य नसते. मी खूप ट्राय केलंय. आधी रिझल्ट निगेटिव्ह यायचा, ते म्हणजे एक कोट आहे आपला, फेलियर इज सक्सेस इन प्रोग्रेस, इट इज नॉट अ फेलियर. फेलियर नसतो, काहीतरी आपण शिकतात त्याच्यातून. आणि करत करत अभ्यास जडमुखी होय सुदान, म्हणजे ते आपल्याला यश भेटेल. सोडायचं नाही मध्ये आणि प्रयास करत राहायचं, ते आपल्याला नक्कीच यश भेटेल. म्हणजे ट्राय अगेन अँड अगेन, यू आर सक्सेसफुल अंटिल यू आर सक्सेड. बिलकुल. ओके ओके. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ, राईट. अँड एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज व्हिच यूज चेंज द वर्ल्ड. म्हणजे शिक्षणामध्ये एक अशी शिक्षण याची एक ताकद आहे की पूर्ण जगामध्ये बदल घडवण्याचं काम, पूर्ण जग बदलवण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे. तर आपण एक भारदस्त एक चांगल्या पद्धतीने CA परीक्षा उत्तीर्ण झालेला आहात. इथपर्यंत आपण मजल मारलेली आहे, यशाचा गौरीशंकर गाठलेला आहे. तर या परीक्षेचा अभ्यास आपण कशा प्रकारे केला, काय सांगाल? मी माझी एंट्रन्स जे असते, CA चालू होतं एंट्रन्स पासून, ते CA फाउंडेशन बोलतात त्याला, आता ते एक्झामचं नाव आहे. त्याची कोचिंग मी जळगावचे MB जवळ क्लासेस वरून घेतली आहे. आणि नंतर मी मुंबईला गेलो होतो माझ्या ग्रॅज्युएशन साठी, आणि तिथे JK शाह प्रसिद्ध क्लासेस आहे, तिथून माझे जे CA इंटरमिडिएट असते त्याची कोचिंग घेतली होती. आणि फॉर फायनल जे CA फायनल साठी मी ऑनलाईन लेक्चर्स वरून, जे युट्यूब वरून आहे, आणि लाईक वेगवेगळ्या ट्विटर्स पासून जे ऑनलाईन लेक्चर्स भेटतात, त्यांच्या सहयोगाने मी परीक्षेची तयारी केली. म्हणजे आपण ऑनलाईन जे लेक्चरर्स आहे ते रेफर केलं चांगल्या प्रकारे? ते रेफर केलंय. फ्री लेक्चर्स असतात, रिव्हिजन लेक्चर्स युट्यूब मध्ये खूप आहे. आपण शोधलं तर खूप कमी पैशात पण आपण खूप चांगला रिसोर्स आपल्याला भेटतो.
युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शिकायला मिळतं. बिलकुल बिलकुल. फक्त आपली मनाची तयारी असणं आवश्यक आहे. बरोबर बरोबर. बरं, आपलं एक चांगल्या प्रकारे आपण सी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहेत आणि पूर्ण आई वडिलांचं एक आपण नाव रोशन केलेलं आहे. तर आपण याचं एक ही परीक्षा जी उत्तीर्ण केलेली आहे, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केलेली आहे. पूर्ण भुसावळ आणि भुसावळच्या परिसरामध्ये आपल्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. तर या परीक्षेच्या माध्यमातून आपण या परीक्षेचं श्रेय आपण कोणाला देऊ? आपण जी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे त्याचं श्रेय कोणाला देऊ इच्छिता? ही माझ्या आई वडिलांना, सतीश अग्रवाल माझे वडील, सरोज अग्रवाल माझी आई, माझे मोठे भाऊ विशाल अग्रवाल, माझे मोठे बाबा नंदलाल अग्रवाल, माझी फॅमिली खूप सपोर्ट केलाय. मला अटेम्प्ट लागले काफी, मला अटेम्प्ट लागले, त्यांनी कधी फोर्स केला नाही मला. त्यांनी हे शिक्षण जे सीए करायचं हे मी स्वतः ठरवलं होतं आणि त्यातून कोणी मला हे पण सांगितलं नाही की तू होत नाहीये, कधी प्रेशराईज केलं नाही. म्हणजे तुम्ही स्वतः ती चॉईस केलेला आहे चॉईस आणि आई वडिलांची प्रेरणा घेऊन तुम्ही ते चॉईस केलं. बिलकुल बिलकुल. आणि माझे 11वी मध्ये माझे शिक्षक होते दिनेश राठी, सीए दिनेश राठी सर. त्यांची पण जर्नी अशीच आहे. त्यांनी पण खूप सीए मध्ये स्ट्रगल केलं होतं, त्यांना पण अटेम्प्ट लागले होते. ते माझे म्हणजे इन्स्पिरेशन सोर्स आहे. माझे अजून एक सर आहे पदम सिंग सर, ते मला फाउंडेशन मध्ये भेटले होते जळगावला. त्यांनी खूप इन्स्पायर केलाय मला. अजून जेव्हा मी प्रॅक्टिकल आर्टिकलशिप करत होतो तेव्हाचे माझे जे स्टाफ होते त्यांना मी श्रेय देईन. हे त्यांच्या प्रॅक्टिकली वर्क करायचं जे आहे ते त्यांनी खूप मदत केली. माझे फ्रेंड्स वगैरे आहे ते पण त्यांनी मला सपोर्ट केलाय, लाईक इमोशनली सपोर्ट. जेव्हा आपण रिझल्ट जसं आपल्याला पाहिजे तसं नसतो, ते फ्रेंड्स हे खूप मदत करतात. आणि माझा भाऊ आहे जो राम आहे, माझा जोडा भाऊ आहे. जे पण आहे चांगलं आहे, काही चांगला रिझल्ट नाही लागलाय, सर्वात आधी मी त्याला सांगायचो. तो आहे. म्हणजे आपलं जे बॅकग्राऊंड आहे त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे प्रेरणा दिलेली आहे आणि त्या प्रेरणेची शक्ती घेऊन आपण ही जी परीक्षा आहे चांगल्या प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केलेली आहे असं सांगायला हरकत नाही. आणि आपलं या एक चांगल्या प्रकारे यशाचा आपण गौरी शंकर गाठलेला आहे आणि एक भारदस्त असं आपण सी परीक्षा, चार्टर्ड अकाउंट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहात. आपलं T24 नॅशनल न्यूज आणि स्टार टीव्ही न्यूज तर्फे आपलं हार्दिक अभिनंदन.